फसव्या विकासाविरोधात शेकाप आक्रमक. रायगड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये प्रचाराच्या निमित्ताने बैठका घेतल्या जात आहेत. त्या अनुषंगाने कावीर जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकापचे उमेदवार मोहन धुमाळ, रामराज पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी बोरघर व रविवारी भोनंग परिसरात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या. या बैठकांमधून कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद व उत्साह दिसून आला. त्यामुळे या निवडणुकीत आपण घवघवीत यश संपादन करू असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यात विकासाच्या नावाखाली लूट होत असून सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. पाणी व अनेक प्रश्न या भागातील आहेत, मात्र ते सोडवण्याऐवजी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम विरोधक करत आहेत. हे कदापि शेकाप सहन करणार नाही. या भागातील विकास शेकापच्या माध्यमातून केला आहे. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यावर या गावांच्या विकासाचा अधिक कायापालट केला जाईल. शेकापला मानणारा वर्ग या भागात आजही कायम आहे, असे जयंत पाटील भोनंग येथील बैठकीत म्हणाले. तालुक्यातील राजकारणाचा दर्जा घसरल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शेतकरी कामगार पक्षाने जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. स्मार्ट मीटर व खड्डेमय रस्त्यांविरोधातही आंदोलन केले असून मक्तेदारी आणि हुकुमशाही थांबवण्यासाठी शेकापच्या लाल बावट्याखाली एकत्र येण्याचे आवाहन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बोरघर येथील बैठकीत केले आहे. शेकाप हा लहान असला तरी 4 पिढ्यांपासून सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष आहे. आमिषांना बळी न पडता प्रामाणिक उमेदवार निवडण्याचे आवाहन करत विरोधकांच्या फसव्या राजकारणावर त्यांनी टीका केली. स्थानिकांचा विकास आणि प्रामाणिक नेतृत्व सत्ता केंद्रात पोहोचावे हीच शेकापची भूमिका असल्याचे देखील चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केले. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.